एक ताक विकणारी महिला, बरं का सोमनाथ भाऊ, डोक्यावर माठ आहे दत्ता भाऊ, पहाटेची वेळ आहे, गारठ्याचे दिवस आहे, अजून उजाडलं नाही, जंगलातून पाय वाटेने चालली, ठेच लागली, पडली, माठ फुटला, ताक सांडलं, रडत बसली. एक भगव्या वेशाचे संन्यासी गंगा स्नानाला चालले असताना त्याच पायवाट्यानी ते रडताना मावशी, जमतेम तांबडं फुटलं होतं, ताक विकणारी मावशी रडत होती, वक्सा बोक्षी. तेव्हा साधूला दया आली. का रडता मावशी? मग तर अजून जोरात रडू लागली. अहो मावशी, हे 2 रुपयाचं ताक सांडलं, 2 रुपयाचा माठ फुटला, किती दिवस रडली म्हणजे तुझा माठ न ताक वापस मिळेल, कशाला रडता? मी 2 रुपयाच्या ताकासाठी नाही रडत महाराज. मग ताक विकणारी बाई नाही मी, मग राजाची राणी आहे. अरे राजाची राणी आणि मग ताक का विकता? अहो ते आठवलं म्हणून रडते. विठ्ठल विठ्ठल याला मनवून म्हणतात. आणि मग साधूची उत्सुकता सिगेला पोचली. साधूने विचारलं, काय नेमकं झालं काय? ते संस्कृतमध्ये आहे. हत्वान रूपम पतिमवापि भुजंगम दंष्टा देशांतरे विधिवशात गणिकाश्मी जाता स्वकम स्वसम समाधिगम्यम चितां प्रविष्टम शौचामि गोपगृहिणी कथमद्य तक्रम. अद्य तक्रम शोचामी न हतवान रूपम पतिम अवापि भुजंगम दंष्ट्रा देशांतरे विधिवशात गणिकाश्मी जाता शोकम स्वसम समाधी गम्यम चित्ताम प्रविष्टम शोचामी. मी याच्याकरता रडते महाराज. म्हणजे मला 5 वर्षाचा राजपुत्र होता, माझं पापिनीचं प्रेम प्रधानावर जडलं. तू इतिहास सांगू लागली. प्रधानाच्या सलेनं विष पाजून मी माझा पती राजा मारला महाराज. हत्वान रूपम मारला. 1 वर्ष प्रधानासोबत आनंदानं राहू लागली. दुर्दैव माझं, सर्पदंशाने 1 वर्षानं प्रधान मेला. हत्वान रूपम पतिमवापि भुजंगम दंष्ट्रा. मी उदास झाले. 6 वर्षाच्या राजपुत्राला झोपट ठेवलं. रात्री 12ला गाव सोडलं, प्रदेश सोडला, दूर देशात आले. पोट भरायचा व्यवसाय काय? वेश्येचा व्यवसाय सुरू केला महाराज. देशांतरे विधिवशात गणिकास मी जाता. मी गणिका वेशात. माझा 20 वर्ष धंदा चाललाय महाराज. लांबून लांबून ग्राहक यायचं. सौंदर्य संपन्न, राजाची राणी, कीर्ती वाढली म्हणून वेश्याभोगी माझ्याकडे. 20 वर्ष धंदा. 20 वर्षांनी माझा मुलगा 26 वर्षाचा झाला, राजपुत्र. तोही वेश्याभोगी निघाला आणि त्याच्या कानी माझी कीर्ती गेली. वेश्या समजून तो माझ्याकडे आला, ग्राहक समजून मी स्वीकारला महाराज. जगात पाप कोणी केलं नाही ते आम्ही मायलेकरांनी केलं. आणि मग सहज विचारलं, 20 वर्षे वेश्येचा व्यवसाय करते, पण असलं राजबिंड रूप ग्राहकाच्या रूपात आजच आलं. एखाद्या राजपुत्रासारखे दिसताय हो. राजपुत्रच आहे वेश्या, पण दुर्दैवी म्हणजे त्याच्या मागे फार मोठा इतिहास. वेश्या सांगा ना. माझ्या आईचं प्रधानाचं प्रेम जडलं होतं म्हणे. माझ्या नगरातले लोक सांगतात, तेव्हा मी 5 वर्षाचा होतो म्हणे. त्या पापिनीनं माझा बाप विष पाजून मारला. प्रधानासोबत प्रेम जडलं, तो सर्पदंशानं 1 वर्षात मेला. तेव्हा मी 6 वर्षाचा होतो म्हणे. वेश्या मला झोपट ठेवलं. रात्री 12ला ती पापिनी निघून गेली. मी राजपुत्रच आहे, पण दुर्दैवी राजपुत्र. हे त्याच्या तोंडून ऐकलं आणि सगळ्या भूतकाळ मला आठवू लागला महाराज. मला आवरलं नाही. मी त्याच्या गळ्याला बिलगून रडणं सुरू केलं. का रडतेस वेश्या? वेश्या म्हणू नको बाळा, मी माय आहे तुझी. आई? आणि अशा अवस्थेत आपली भेट झाली. तू 6 वर्षाचा असताना मी टाकून आले बेटा. 20 वर्षे वेश्या व्यवसाय करते. आई, आपण जगात पाप कोणी केलं नाही, ते आपल्या हातून घडलं. समाजाला तोंड दाखवायच्या लायकीचे आपण नाही. आता दोघांनाही प्राणाची आहुती द्यायची निर्णय झाला महाराज.
जंगलात जाऊन आम्ही सरपणाचा ढीग रचला, पेटवला, माय लेकरानं उड्या घातल्या, स्वकम स्वसम समाधी गम्यम चिताम प्रविष्टम. पण माझं पोर जळून खाक झालं महाराज. चटका बसल्याबरोबर मी उडी टाकली. थोडं थोडं भाजलेली असताना मी विव्हळत होती. गुराखी लोक रानात जंगलात गुरं चारायला आली. अरे एक महिला भाजलेली आहे, मेली नाही, आपण गावात नेऊ दुरुस्त करू. त्यांनी झाडपाला वगैरे औषध लावून लावून मला व्यवस्थित केलं. 6 महिन्यात मी ठणठणीत झाले. आज 2.5 वर्षे झाले महाराज. त्या गुराख्यांच्या उपकाराची परतफेड म्हणून त्यांच्याकडे ताक विकते महाराज. आज ठेच लागली, खाली पडली, माठ फुटला, ताक सांडलं. मी 2 रुपयाच्या ताकासाठी रडत नाही महाराज. एकेकाळी राजाची राणी होती आणि माझ्यावर ही अवस्था आली. ते मागचं आठवलं म्हणून रडते. विठ्ठल म्हणून शब्दासाठी आपणाला तिथे नेलं. म्हणूनच्या मागे हा संदर्भ असतो. तसं म्हणून शरण जावे का. जीव हा अपूर्ण आहे, परमेश्वर परिपूर्ण आहे. आणि अपूर्णाला जर परिपूर्ण व्हायचं असेल तर परिपूर्णाची शरणागती करायची. जर गटार रुसलं गावात, गटार का रे गटारा रुसला म्हणला, तिथं तीर्थपूजन चालू आहे काळे पाटलाकडे. लोक लाईनला लागली, मला द्या तीर्थ, मला द्या तीर्थ. आणि आमच्याकडे 8-8 दिवस डुकरं येत नाही गटार. अरे तेही पाणी ना आम्ही पाणी समानच का नाही. हो बरोबर आहे, समानतेच्या बाबतीत बरोबर आहे, तिथं कोणाचं दुमत नाही. पण व्यवस्थेच्या बाबतीमध्ये हे मान्य करावं लागेल तुम्हाला. अरे पाणी ते आहे पण ते पवित्र पाणी आहे. तू बिघडलेलं पाणी आहे गटारातलं. ते नाही का पडत्या पावसामध्ये सिदडं म्हणतात त्याला, सिदडं 6-6 इंच लांबीचे सोमनाथ भाऊ 5-25 सिदडं पाऊस पडत होता. निघाले, त्यांनी मीटिंग घेतली का रे आपणही सरपटतो, सापही सरपटतो. मग आपण समानच आहे ना. हो, मग सापाची मुलगी आपल्या मुलाला मागायला का. सिदडाचं डोकं पडत्या पावसात गेले सापाकडे. साप घरीच होता, पहिलवान खिडकीतून पाहिलं, सिदडं आले. या 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 कांदा पोहे सिदडाला. पाहुणे आहे ना, कसं येणं केलं, आम्ही सरपटत आलो. ते बघितलं मी. उद्देश काय, अहो आम्ही सरपटून तुम्ही सरपटता, आपण समानच, बरोबर आहे. मग तुमची मुलगी आमच्या मुलाला द्यायला काय हरकत आहे. साप आनंदित म्हणला, अरे एवढे सोयरे घर चालून आले, कोणी संधी सोडणार आहे का. झालं जुळलं. पण मला एकुलती एक मुलगी आहे. साप म्हणाला, माझी एक अट आहे ना. काय, लग्न जुळलं पण लग्न मात्र वैशाख महिन्यात दुपारी 2 वाजता डांबरी रोडवर करू. सिदडं म्हणले चाललो वापस. का लाव ना समानतेचं पुढे. विठ्ठल समानतेच्या बाबतीत तुम्ही पहा, इथे कास्तकार मंडळी बसलेली आहे. पेरल्यापासून शेतकऱ्याला फक्त बाजरी दिसते का नाही. काय पेरली पाटील, बाजरी उगवून आली, बाजरी रान हिरवं झालं, बाजरी गुडगाभर झाली, बाजरी पोटऱ्यात आली, बाजरी कणसात आली, बाजरी भरली, बाजरी मळली, बाजरी तळली, बाजरी खाल्ली. तरी ही कास्तकाराची दृष्टी आहे. आणि तिथं मुंबईचा सुशिक्षित बेकार आला. गुडगा गुडगा बाजरी होती. पहिलवान विचारलं, काळे पाटील काय आहे. बाजरी आहे. मूर्ख समजता का मुंबईच्या लोकांना. आम्हाला बाजरी खात नाही का. हिरवी असते का बाजरी. हो हिरवीच असते. तुला खाताना दिसते, आम्हाला पेरल्यापासून दिसते. ही दृष्टी आहे. ते काळा पिवळा जीपवाले असतात ना, 70,000ची गाडी असते, उभी करता येते उताराला दाराच्या पुढे. चॉकलेटचा पुडा तिथून रांजणगावनच घेऊन येतं. सकाळी सगळे लेकरं गल्लीतले गोळ्या करायचे, चॉकलेट वाटायची, ढकलून गाडी सुरू केली की पुन्हा दिवसभर उभी करायची नाही. मलटण 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 रांजणगाव. तुम्ही तुमच्या घरचा कोट्याधीश असा, रस्त्याच्या काठाला उभं राहा. ते तुमच्याजवळ गाडी उभी करतं. मागच्या हेल्परला एवढं घेरे लटकून 20 रुपयाचं. रांजणगाव तुमची किंमत फक्त 20 रुपये. तुम्ही तुमच्या घरचा अब्जाधीश आहे पण ते तुम्हाला 20 रुपयाच्या वर किंमत देत नाही का. तुम्ही सेट असला तरी त्याला सीट दिसतं. हे लक्षात आलं. त्याला सेट दिसतं. तसं आमच्या शेतकऱ्याला बाजरी दिसतं. हे नसेल पटत, सोनाराकडे जा, सोनाराकडे जा.